गेल्या रविवारी आपण ज्या विषयाकडे पाहत होतो की देवाची कृपा जी नवीन करारामध्ये तो शब्द जास्त वेळेला आलेला आहे आणि त्या कृपेमुळे प्रभू येशूच्या कृपेमुळे आपल्याला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या आम्ही जाणाव्या। पिछले रविवार को हमने देखा था कि प्रभु यीशु के द्वारा जो अनुग्रह हम पे हुआ है, उसके द्वारा जो चीज़ें हमें मुफ्त में दी गई है वो हम जानें। हम जानेंगे नहीं तो बढ़ेंगे नहीं। जितना हम जानते हैं कि प्रभु यीशु के सूली द्वारा, उसके उठाए जाने द्वारा जो हमें चीज़ें प्रभु ने मुफ्त में दी है वो हम लें और उसमें बढ़ें, और वो चीज़ें हमें वचनों के द्वारा प्राप्त हुई हैं। हमारे कर्मों के द्वारा नहीं, हम कुछ करते हैं इसलिए नहीं, प्रभु यीशु के बलिदान होने से हमें वो चीज़ें मुफ्त में मिली है। गेल्या वेळेला आपण पाहिलं की देवाच्या कृपेमुळे आपल्याला पहिली गोष्ट मिळाली की देवाचं तारण, आपल्या पापांची क्षमा। काय मिळालं? देवाच्या कृपेद्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा झाली आणि आपल्याला तारलं गेलं, आपण वाचवले गेलो त्या क्रोधापासून जो पुढे येणार आहे, त्या नरकापासून जिथे आपण टाकले जाणार होतो, परंतु देवाच्या कृपेमुळे आपल्याला वाचवलं गेलं। त्यानं जगाच्या स्थापनेपासून आपल्याला निवडलेलं आणि आता त्याने ती कृपा आपल्याला कळवली। हालेलुया। दुसरी गोष्ट आपल्याला मिळाली की देवाचं सान्निध्य, जे जुन्या करारात कोणच त्या सान्निध्यात जाऊ शकत नव्हतं। प्रभु की समक्षता में पुराने नियम में कोई भी जा नहीं सकता था। अगर वो प्रभु को देखेगा तो मरेगा। देवाला पाहून कोणी जिवंत राहू शकेल काय? नाही, नाही। परंतु प्रभु यीशुच्या कृपेद्वारे, प्रभु यीशु मसीह के अनुग्रह के द्वारा हम उसके पवित्र स्थान में जा सकते हैं, क्योंकि उसके धर्मी ठहराए जाने द्वारा उसने हमें धर्मी ठहराया है। हम खुद का धर्मीपण लेकर नहीं जाते, आम्ही स्वतःचे न्यायपण नाही घेऊन जात, आम्ही ख्रिस्ताला पांघरून त्याच्या जवळ जातो, येशूच्या नावात जातो। येशूच्या नावात गेल्याशिवाय मला बापापाशी जाता येत नाही। आपल्या कर्माद्वारे आपल्याला बापापाशी जाता येत नाही। येशूच्या न्यायपणामुळे, येशूच्या नावामध्ये, येशूच्या पवित्रतेनेच आपल्याला देवापाशी जाता येतं। ती आहे देवाची कृपा। हालेलुया। तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की त्याच्या कृपेमुळे आपल्याला शक्ती मिळते, आत्मिक शक्ती। हालेलुया। देवाच्या कृपेमुळे आपल्याला काय मिळतं? आत्मिक बळ। आत्मिक बळ नसेल तर आपण जगू शकू? ख्रिस्ती म्हणून जगू शकू? नहीं, सामान्य मनुष्य म्हणून आपण जगू शकू। आम आदमी जैसे जीता है वो देह के बल के द्वारा जीता है। उसका भरोसा उसके धन पे होता है, उसका भरोसा उसके ज्ञान पे होता है, उसका भरोसा उसके बल पे होता है, उसके नाम पे होता है कि मैं ये कर सकता हूँ। लेकिन प्रभु के लोगों का भरोसा उसके अनुग्रह पे है की तुझ्या कृपेशिवाय मी काहीच करू शकत नाही। त्यासाठी प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन। माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला काहीच म्हणजे काय? हाऊ मेनी पर्सेंट? 0। मग जे काही आपण प्रभूसाठी करतो ते सुद्धा त्याच्या मधून केलं तर त्याला महत्त्व आहे, नाही तर नाही। आपल्या बळानं आपण प्रभूसाठी काहीच करू शकत नाही। पण आणखी पौल एक आणखी वचन सांगतो की मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्याद्वारे, ह्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे। हालेलुया। एके ठिकाणी प्रभू म्हणतो माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही, आणि पौल एके ठिकाणी म्हणतो मला शक्ती देणारा, मला कृपा देणारा, मला सबळ करणारा येशूच्या द्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे। हालेलुया। मग आता सांगा, आपल्या जीवनामध्ये जे ज्या गोष्टी करायच्या आहेत, रोजची कामं करायची आहेत,
ती आपण कशी करतो? आपल्या शक्तीनं करतो की त्याच्या कृपेनं करतो? जर त्याची कृपा घेतली तर तो आपल्याला बळ देतो. हालेलुया. तो सांगतो माझी कृपा तुला पुरे आहे. माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. माझी कृपा, मेरा अनुग्रह तुम्हें काफी है. हालेलुया. ही कृपा आहे ती आत्मिक संपत्ती आहे, आत्मिक शक्ती आहे. बघा 2 करंथीकर 8वा अध्याय 9व वचन. 2 Corinthians chapter 8 verse 9. 2 Corinthians chapter 8 verse 9. पन्ना नंबर 251, करंथियों की दूसरी पत्री उसका 8वां अध्याय वचन 8 से 9. मैं आज्ञा की रीति पर तो नहीं परंतु दूसरों के उत्साह से. नहीं, 2 Corinthians 8वां अध्याय 9वां वचन. वचन 9. तुम हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो कि वह धनी होकर भी तुम्हारे लिए कंगाल बन गया ताकि उसके कंगाल हो जाने से तुम धनी हो जाओ. ओ हालेलुया. काय लिहिलंय? तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जाणता. जाणता की नाही जाणत? जाणता तर कमावलं, जाणत नाही तर गमावलं. जाणता की तो धनवान असताही तुम्हाकरता दरिद्री झाला. धनवान होता की नाही प्रभू? किती धनवान होता? तो देवाच्या रूपात, फिलिपकराच्या पत्रात काय लिहिलं आहे? तो देवाच्या रूपात असता त्याने देव पण मला काही आहे असं मानलं नाही, तर तो दासाप्रमाणे झाला, माणसाच्या आकाराचा झाला. इतकं त्यानं आपल्याला नम्र केलं की त्यांनी वधस्तंभासारखं मरण आपल्यावरती घेतलं. उसके पास तो सब कुछ था, सारी भूमि उसकी है, सारी सृष्टि उसकी है, लेकिन वो खुद को नम्र बनाया. तो नम्र झाला. दरिद्री म्हणजे काय? भिकारी, नम्र, ज्याच्याजवळ काहीच नाही. तो सांगतो मला डोके टेकायला जागा नाही. आपल्याकडे तर मस्त AC रूम असतो, बेड असतो, नाही सगळे कम्फर्टमध्ये आपण आहोत. प्रभू त्याच्यावर डोके टेकायला जागा नव्हती. सर्व जगाचा मालक, त्याच्याजवळ काहीच नव्हतं. उसके पास कुछ नहीं था. यासाठी का दरिद्री झाला? का दरिद्री झाला? का गरीब झाला? का लीन झाला? का नम्र झाला? की तुम्ही त्याच्या दारिद्र्याने धनवान व्हावे. आता धनवान म्हणजे काय? तुम्ही म्हणाल ज्याला जास्त पैसे आहेत तो धनवान. हे धनवान, हे श्रीमंती जी आहे ती जगाची श्रीमंती नाही सांगितली, ही आत्म्याची श्रीमंती सांगितली आहे. की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे, त्याच्या लीनतेसारखं तुम्ही लीन झालात तर तुम्ही धनवान आहात. सर्वात धनवान मनुष्य कोण? जगामध्ये धनवान मनुष्य कौन? इस दुनिया में सबसे अमीर आदमी कौन है? जिसके पास ज़्यादा पैसा है. और आत्मिकता में प्रभु के राज में सबसे धनवान आदमी कौन है? जो खुद को नीच करता है. क्यों? क्योंकि सबसे ज़्यादा अनुग्रह उसके पास आता है. जैसे पानी ऊपर से नीचे बहता है, ज़्यादा पानी का फोर्स नीचे रहता है. 20 माले की बिल्डिंग होगी तो ज़्यादा पानी का फोर्स किधर होगा? 20वें माले पे या पहले माले पे? अपने पास फोर्स कितना है? अपने पास ताकत कितनी है? अपने पास अमीरी कितनी है? जो जितना नीचे उसके पास उतनी ज़्यादा ताकत. त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावे. हालेलुया, आमेन. प्रभू म्हणाला की माझी कृपा तुला पुरे आहे. जेव्हा मी अशक्त तेव्हा तो सशक्त. 2 करंथीकर 12वा अध्याय 9व वचन.
दूसरा करंथीकर 12वां अध्याय, 2 Corinthians chapter 12 verse 9. पन्ना नंबर 255, करंथियों की दूसरी पत्री उसका 12वां अध्याय वचन 9। पर उसने मुझसे कहा, मेरा अनुग्रह तेरे लिए बहुत है, क्योंकि मेरी सामर्थ्य निर्बलता से सिद्ध होती है। इसलिए मैं बड़े आनंद से अपनी निर्बलताओं पर घमंड करूँगा, कि मसीह का सामर्थ्य मुझ पर छाया करती रहे। हालेलुया। पौल के जीवन में कुछ तो ऐसा था जो उसको चुभ रहा था. पौलाच्या जीवनात असं काही होतं की त्याला मुक्के मारत होतं, ते काटाला ठेवलेला. काहीतरी अशी परिस्थिती होती त्याला ती आवडत नव्हती. आता त्यांना लिहिलं नाही आहे काय परिस्थिती होती. काही म्हणतात त्याला काही आजार होता, काही म्हणतात त्याला काही आंधळेपण होतं, त्याचे डोळे बरोबर काम करत नव्हते. जे काही असेल ते आता त्यानं लिहिलं नाही आहे काय होतं त्याला प्रॉब्लेम. पण तो म्हणतो मला प्रॉब्लेम होता. मी 3दा प्रभूकडे सांगितलं हा प्रॉब्लेम माझ्यापासून काढून टाक. मैंने 3 बार प्रभु से विनती किया है कि ये कांटा मुझसे मेरे देह से निकाल दे, लेकिन प्रभु ने वो विनती नहीं सुनी. लेकिन प्रभु ने उत्तर तो दिया कि मेरा अनुग्रह तुझे काफ़ी है. मैं वो कांटा नहीं निकालूंगा, लेकिन तुम्हें इतनी मेरी शक्ति दूंगा कि वो कांटा तुम सह सको. देवाच्या हातात पडणं, देवाच्या हातात पडणं भयंकर कोणासाठी? जगातल्या लोकांसाठी. आमच्यासाठी चांगलं आहे. देवाला किती हात आहेत? प्रभु को कितने हाथ हैं? 8 नहीं ना, कितने? 2. एक हाथ में वो हमें पकड़ लेता है और दूसरे हाथ में वो दबाता है. बराबर कि नहीं? एक हाथ से वो कृपा देता है और दूसरे हाथ से वो हमें नम्र करता है. लेकिन हम गिरते नहीं हैं. कितना प्रेशर देना है उसको पता है. हालेलुया. देवाच्या हातात पडणं चांगलं आहे. त्यासाठी लिहिलंय की त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, कारण तो नम्र जनास कृपा देतो आणि गर्विष्ठास विरोध करतो. गर्विष्ठ असेल तो उडी मारून पळतो, पण जो नम्र आहे तो दबाव जितना चाहिए दबाव, लेकिन मुझे अनुग्रह भी उतना दो कि मैं सह सकूं. कोणतं बरं? प्रॉब्लेमच नको दुनिया जगामध्ये. ख्रिस्ती झालं म्हणजे प्रॉब्लेम संपले. ख्रिस्ती झालं म्हणजे जीवन सुखी नाही. प्रभू म्हणतो तुम्हाला जगात संकट आहेत, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. आणि जसा मी जिंकून पित्याच्या उजवीकडे बसलो आहे, तसं जो जिंकेल त्याला मी माझ्या बाजूला बसू देईन. कसं जिंकायचं आहे? देवाच्या कृपेनं. प्रभू मला तुझ्या हातात ठेव, मुझे अपने हाथ में रख और तेरा दूसरा हाथ मेरे ऊपर रहे. तुझा हात माझ्या डोक्यावरती असू दे ना. याबेस काय म्हणाला? तुझा हात कशाला? तुमचा मीपणा काढायला. परिस्थिती, संकट, दुःख येऊ देत. देवानं अलाव केल्याशिवाय येईल का? कोणती परिस्थिती देवानं पाठवल्याशिवाय येते का? परमिशन कोण देतो? सैतान करतो, पण सैतानाला देवाकडे जाऊन पहिली परमिशन मागावी लागते. इयोबाला जशी केली तशी. प्रभूच्या परवानगीशिवाय आपल्या जीवनात काहीच होत नाही. मग जर परवानगी दिली आहे तर मला ताकदही देईल ना. देईल की नाही? मग घ्या. कशी देईल? नम्र व्हायचं. हालेलुया. ग्रेस इज अ स्पिरिच्युअल स्ट्रेंथ. जर कृपा असेल तर कृपेनेच आपण पापावरती विजय मिळवू शकतो. कृपेशिवाय आपल्याला पापावर विजय मिळवता येत नाही. ही आत्मिक शक्ती आहे. रोमकराच्या पत्रात 6व्या अध्यायात 14वं वचन. रोमकराचं पत्र 6वां अध्याय 14वं वचन. रोमन्स चैप्टर 6 वर्स 14. पन्ना नंबर 214, रोमियो की किताब उसका 6ठा अध्याय वचन
14 तब तुम पर पाप की प्रभुता न होगी, क्योंकि तुम व्यवस्था के अधीन नहीं वरन अनुग्रह के अधीन हो. हालेलुया. काय लिहिलंय? पाप तुम्हावर सत्ता चालवणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही तर कृपेच्या स्वाधीन आहात. पाप आप पे सत्ता नहीं चलाएगा, क्योंकि आप नियम के अधीन नहीं अनुग्रह के अधीन हो. आता दोन ऑप्शन आहेत, नियमशास्त्राच्या अधीन असायचं की कृपेच्या अधीन असायचं. 10 आज्ञा पाळू शकतो? कोण पाळू शकतो? हात वर करा. पूर्णपणे नाही. नियमशास्त्र पाप दाखवतं. नियमशास्त्राचं काम काय होतं? आपल्यामधील पाप दाखवायचं. नियमों का काम था कि हमारे अंदर जो पाप है वो हमें दिखाए, ताकि सारे पापी ठहराए जाए. एक भी धर्मी नहीं था. लेकिन नियमशास्त्र पापों के ऊपर ताकत नहीं देता है. नियम पापावरती ताकद देतो नाही. नियम फक्त दाखवतो की तू पाप केलंय, पण पाप कसं करू नये हे नियमशास्त्र शिकवत नाही. काय बरोबर की नाही? सिग्नल असतो, हम जाते हैं, सिग्नल होता है. सिग्नल का काम क्या है? रेड होगा तो रुको. तो मैंने रेड क्रॉस किया तो क्या होगा? मैं उल्लंघन किया, मैंने नियम तोड़ दिया. क्या वो बचाएगा? सिग्नल मुझे बचाता है पुलिस से? नहीं. सिग्नल का काम है कि दिखाना है, तुम्हें रुकना है. तुम क्रॉस करोगे तो तुम फाइन पाओगे, तुम्हें फाइन होगा. अनुग्रह यह है कि सिग्नल है तो मेरे अंदर मैं रुकता हूं. क्या? मुझे अंदर से बदल देता है. मैं सिग्नल क्रॉस नहीं करता हूं. हालेलुया. क्यों? कौन बदला मुझे? तो सिग्नल ने बदला या मेरा मन बदला? हाँ, वो है अनुग्रह. हालेलुया. नियमशास्त्र माझं हृदय बदलत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह, त्याची कृपा, त्याचं वचन माझं हृदय बदलतं. त्यासाठी लिहिलंय की पाप तुमच्यावरती राज्य करणार नाही. तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात. आता मला सांगा, नियमशास्त्राचे नियम कठीण आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताचे नियम कठीण आहेत? किसका नियम ज़्यादा कठिन है? किसका? हाँ, येशूचे. येशूचे नियम कठीण आहेत. तू व्यभिचार करू नको, हे बाह्य होतं. देहानं व्यभिचार करू नको, बस. मनानं व्यभिचार करून लिहिले कुठे? हाँ, तू व्यभिचार मत करना लिखा है ना, लेकिन मन से. आणि प्रभूचा नियम क्या है? यीशु का नियम क्या है? मन से नहीं करना. तो कौन सा कठिन है? यीशु का. प्रभु यीशु का अनुग्रह नियम को बढ़ाता है, लेकिन वो पालने के लिए अनुग्रह भी देता है. नियमशास्त्र सारखं होतं, बदलत नव्हतं, पण ते पाळण्यासाठी त्यांच्यामध्ये ताकद नव्हती. येशू ख्रिस्त नियमशास्त्रापेक्षाही आणखी त्याची लेवल वाढवतो, पातळी वाढवतो, परंतु ते पाळण्यासाठी आपल्या आत्म्याची कृपा पण देतो की तू करू शकतोस माझ्यामध्ये. आय कॅन डू ऑल थिंग्स इन क्राइस्ट जीसस हू गिव्स मी स्ट्रेंथ.
मला सबळ करणारा, मला मध्ये कृपा देणारा, मला ताकद देणारा, ह्या ख्रिस्तामध्ये मी सर्व काही गोष्टी करू शकतो. ती आहे देवाची कृपा. यासाठी लिहिलं आहे की तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात. म्हणून पाप तुमच्यावरती सत्ता चालवणार नाही. रोमकरास पत्र 5वा अध्याय 20वे वचन. वचन 20, व्यवस्था के बीच में आ गई कि अपराध बहुत हो, परंतु जहाँ पाप बहुत हुआ वहाँ अनुग्रह उससे भी अधिक हुआ. रोमन्स चॅप्टर 5 वर्स 20. अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. मोशेच्या आधी लोक पाप करत नव्हते काय? होते. आपल्या माणिकपूरला सिग्नल लावला त्याआधी काय ॲक्सिडेंट होत नव्हते? हां, होतात ना. सिग्नल कधी येतो? जेव्हा एक्सीडेंट वाढ़तात. सिग्नल कब बनाते हैं? रास्ते पे सिग्नल कब आता है? 15 साल पहले वसई में कभी किधर भी सिग्नल नहीं था. जब हम छोटे छोटे थे कहीं भी सिग्नल नहीं था, कहीं भी स्पीड ब्रेकर नहीं था. वो क्यों आए? मैं जाऊंगा, दूसरे को मरने दो. हालेलुया. पाप वाढलं तिथे नियमशास्त्र आलं. आपल्या हृदयाची कंडिशन दाखवण्यासाठी नियमशास्त्र दिलं गेलं की तू चुकतोस, तू चुकतोस. काय बरोबर की नाही? अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. अपराध दाखवायला नियमशास्त्र आलं. पण जेथे पाप वाढले तेथे कृपाही वाढली आणि फारच विपुल झाली. हालेलुया. येशूनं नियमशास्त्र दिलं पण नियमशास्त्र पाळण्यासाठी कृपाही दिली. कोणतं बरं? हालेलुया. ती आहे आत्मिक शक्ती कि जर मी कृपा घेतली, प्रभु का अनुग्रह मैंने लिया, मैं रोज उसके संगति में चला, मैं उसकी सुना, उसके आत्मा की सुनी, तो मुझे कृपा मिलती है. त्यासाठी काय लिहिलंय? जर तुम्ही आत्म्याने चालवलेले आहात तर नियमशास्त्राच्या अधीन नाही. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 18वे वचन. 16 ते 18 वाचू. गॅलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 16 to 18. आता नियमशास्त्र कसं पाळायचं? येशूनं सांगितलं मध्ये व्यभिचार करू नको, तू रागवू नको, तू लोभ धरू नकोस. हे सगळं अशक्य आहे. परंतु प्रभू येशू सांगतो तुम्ही मला घ्या, माझी कृपा तुम्हाला ते पाळण्यास सहाय्य करेल. 16 वचन 16 से 18 तक पढ़िए. पन्ना नंबर 262, गलतियों की किताब, उसका 5वां अध्याय वचन 16 से 18 तक. पर मैं कहता हूँ आत्मा के अनुसार चलो तो तुम शरीर की लालसा किसी रीति से पूरी न करोगे, क्योंकि शरीर आत्मा के विरोध में और आत्मा शरीर के विरोध में लालसा करता है, और ये एक दूसरे के विरोधी है. इसलिए जो तुम करना चाहते हो न कर न पाओ. और यदि तुम आत्मा के चलाए चलते हो तो व्यवस्था के अधीन न रहे. मी सांगतो की आत्म्यानं चाला. आता आत्म्यानं चालणं म्हणजे काय? मैं कहता हूं कि आत्मा से चलो. मतलब क्या? उसकी सुनते हुए चलो. कब? 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 24 घंटा शक्य आहे? हालेलुया.
आत्म्यानं चाला म्हणजे त्याचं ऐकत चाला, त्याची वाणी ऐका. मेरी भेड़े मेरी वाणी सुनते हैं, वो मेरे पीछे आते हैं, मैं उनको जानता हूँ, मैं उन्हें सर्वकाल का जीवन देता हूँ और कोई भी उनको मेरे हाथ से नहीं छीन सकता. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात, मी त्यांना सर्व काळचं जीवन देतो, मी त्यांना ओळखतो आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावू घेणार नाही. तुम्ही आत्म्यानं चाला म्हणजे तुम्ही देहाच्या वासना पूर्ण करणार नाही. कोणती गोष्ट आपण करतो जी देवाच्या विरुद्ध आहे ते आत्मा बोलत नाही. कॉन्शियन्सनेस आपल्याला दिलेला आहे, कॉन्शियन्स तो सांगत नाही, सांगतो पण आपण कठीण होतो. वी हार्डन अवर हार्ट. कानेड्यात घालण्यासारखं ना, आपण काय बोलतो आपल्या भाषेत, कानेड्यात घालतो म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं करतो, मी करीन. ते आत्म्यानं चालणं नाही, ते देहानं चालणं आहे. जर ते केलं तर आपण पापात पडतो. पण जर मी आत्म्यानं चाललो तर आत्म्याची फळं माझ्यातनं दिसणार नाहीत. आत्म्याची फळं काय जोर करून येतात का? आनंद, प्रीती, शांती नाही. तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. वेलामध्ये जसा फाटा आहे तसं मी देवा प्रभूमध्ये अटॅच राहिलो तर फळं ऑटोमॅटिक येतील. फळामध्ये रस कोणाचा आहे? ख्रिस्ताचा. मग हा रस काय आहे? झाड त्या फांदीला रस देतो ना, तुटते तेव्हा काय कमी होतं? फांदी तुटते म्हणजे काय होतं? रस बंद पड़तो. वो पेड़ से वो टहनी टूटती है तो क्या होता है? जो पेड़ का रस है वो टहनी को नहीं मिलता और जो फल टहनी को आने चाहिए वो नहीं आते. फळामध्ये रस कोणाचा असतो? झाडाचा. मग हा रस काय आहे? वो रस क्या है? क्या है? प्रभु के शब्द जो हम सुनते हैं. काय? जर मी त्याचं रोज ऐकलं तर मी त्याच्यामध्ये, तो माझ्यामध्ये नाही राहणार. आणि जर मी ऐकलं तर त्याची फळं दिसून नाही येणार. जेव्हा राग येतो तेव्हा तो काय म्हणतो? सांगा. जेव्हा राग येतो तेव्हा तो काय म्हणतो? अरे हां, शांत राहा ना. काय बोलतो की नाही? मग आपण काय करतो? शांत राहतो की देखेंगे, शांत बाद में रहेंगे, अभी देता हूँ. आत्मा बोलतो की नाही? मग सर्वांशी बोलतो की नाही? मग असं सांगू नका मी देवाची वाणी ऐकत नाही. सर्व ऐकतात पण आपण मानत नाही. हालेलुया. मग इथं काय लिहिलंय की तुम्ही आत्म्यानं चाला म्हणजे तुम्ही देहाची इच्छा पूर्ण करणारच नाही. देहाची इच्छा पूर्ण करणे म्हणजे पाप करणे, आणि पाप करणे म्हणजे नियमशास्त्राचं उल्लंघन आहे की नाही? पाप काय आहे? नियमशास्त्राचं उल्लंघन. कारण देह आत्म्याविरुद्ध इच्छा करतो. देह कोणाविरुद्ध इच्छा करतो? प्रभू सांगतो शांत राहा. देह काय सांगतो? हो जाने दे. देह सांगतो बघ मस्त दिसते. आत्मा काय सांगतो? तू आपले डोळे बंद कर, तुझ्या पापण्या सरळ पाहोत. तू आपल्या पुढे भलती गोष्ट ठेवू नकोस. हां, लिहिलंय ना, मी आपल्या डोळ्यापुढे भलती गोष्ट ठेवणार नाही. दावीद म्हणतो मी माझ्या डोळ्यापुढे भलती गोष्ट ठेवणार नाही. बोलतो ना आत्मा. देह आत्म्याविरुद्ध इच्छा करतो व आत्मा देहाच्या विरुद्ध इच्छा करतो. दोघं परस्पर विरुद्ध आहेत. देहाचं ऐकलं तर देहाची कर्मे निघतात. पुढे लिहिलंय ना, देहाची कर्मे मूर्तीपूजा, भांडणं, चेटकं, वैर, तंटे, फाटाफुटी, हेवा, द्वेष, दारूबाजी, विलास.
हे सर्व पाप कुठून होतात? देहाचं ऐकून. पण आत्म्याचं ऐकलं तर काय होईल बघा. यासाठी की तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. हे देह आहे, देहाची इच्छा होणार, परंतु आत्म्याची इच्छा, आत्म्याची शक्ती एवढी प्रबळ पाहिजे की देहाची इच्छा तुडवली पाहिजे. आणि देहाची इच्छा तुडवण्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे कृपा. कृपा म्हणजे मला हे दे, मला हे दे, मला नोकरी दे, मला ते दे, ते दे, हे दे, ते दे. हां, ती माझी कृपा. मस्त, मी आहे देवाच्या कृपेनं मस्त आहे. नाही, देवाची कृपा आत्मिक आहे. ती आपल्याला पापावरती विजय देते, सैतानावरती विजय देते. हालेलुया. परंतु जर तुम्ही आत्म्याने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही, कारण तुम्ही नियमशास्त्र पूर्णपणे पाळता. काय, जर आपण नियमशास्त्राच्या अधीन राहिलो तर आपण पाळू शकणार नाही, मग पाप आपल्यावरती राज्य करील. पण जर मी ख्रिस्ताच्या अधीन असलो, त्याची वाणी ऐकली, त्याचा आवाज ऐकला आणि तसं वागलो तर नियमशास्त्र मी पाळले. मला कुठे राहायचं आहे मी शोधावं, मी सिलेक्ट करावं, मी निवडावं. मुझे कहाँ रहना है, नियमशास्त्र के नीचे या नियमशास्त्र के ऊपर, अनुग्रह के नीचे. हालेलुया. नियमशास्त्र आज्ञा देतं, काय सांगतं? तू कर, तू पाळ, तू असं करू नकोस, तू लोभ धरू नकोस, तू खून करू नकोस, तुम ऐसा नहीं करना, तुम व्यभिचार नहीं करना, तुम मूर्ति पूजा नहीं करना, तुम प्रभु का नाम व्यर्थ नहीं लेना, तुम. लेकिन नियमशास्त्र कोई मदद नहीं करता. करतो नाही, फक्त सांगतं करू नकोस. पण कृपा, नवीन नियम काय सांगतो? नवीन करार काय सांगतो? मी तुमच्या आत वस्ती करीन, मी माझे नियम तुमच्या हृदयावर लिहीन आणि मी तुम्हाला नवीन आत्मा देईन, मी तुमचं नवीन करीन, तुम्हाला नवीन हृदय देईन आणि तुम्ही माझ्या मार्गात चालाल असं मी करीन. हा आहे फरक. जुना करार आहे तुम्ही करा, तुम्ही करा, तू कर, तू कर, तू कर. नवीन करार मी करीन, फक्त मला तुझ्यामध्ये राहू दे. देवाची सर्वात उत्कट इच्छा कोणती आहे हो? प्रभु को सबसे ज्यादा क्या चाहिए हमसे? कौन सी इच्छा है प्रभु की सर्वात उच्च? त्याला वाटतं की त्यानं माझ्यामध्ये राहावं, बस. काय, बरोबर का? चुकीचं सांगतोय? सही कह रहा हूँ या गलत कह रहा हूँ? सबसे ज़्यादा प्रभु को क्या चाहिए? क्या पसंद है? क्या पसंद है? मुझ में रहना. इसीलिए तो उसने मुझे बनाया है. क्यों बनाया है हमें? खाओ पियो मजा करो, सो जाओ, खराटे मारो, मस्त है, चल रहा है. प्रभु ने मुझे क्यों बनाया है? की मैं उसका मंदिर बनू. असा कोणताही धर्म सांगत नाही की देव त्याच्यामध्ये राहायला आला. सांगतो तुम्ही देवाला भेटायला जा, तुम्ही हज करा, तुम्ही तिरुपतीला जा, तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, आप ये करो, आप उधर जाओ. लेकिन मेरा मसीह कहता है मैं तुम्हें मिलने आया हूँ. असा एकच आहे जो मला भेटायला आला. मला स्वर्गात घेण्यासाठी तो स्वर्ग सोडून माझ्यासाठी खाली आला. असा कोण आहे? त्याला राहू द्या. मग तो राहिला म्हणजे त्याची शक्ती तुम्हाला नाही आहे का? मग तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हामध्ये राहीन, माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. हालेलुया. इफिसियंस पत्र 2 अध्याय, इफिसियों की पत्री 2 अध्याय, इफिसियंस चैप्टर 2
8 से 10 तक हम पढ़ेंगे। पन्ना नंबर 265, इफिसियों की किताब उसका दूसरा अध्याय वचन 8 से 10 तक। 8 से 10 तक। क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह ही तुम्हारा उद्धार हुआ है, और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है, और न कर्मों के कारण, ऐसा न हो कि कोई घमंड करे। क्योंकि हम उसके बनाए हुए हैं और मसीह यीशु में उन भले कामों के लिए सूझे गए हैं जिन्हें परमेश्वर ने पहले से हमारे करने के लिए तैयार किया। वचन 8, तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारलेले आहात, हे तुम्हापासून नव्हे तर हे देवाचे दान आहे। कृपेने आपल्याला काय केलं? तारलं. कशापासून तारलं? पापापासून, येणाऱ्या क्रोधापासून। आने वाले क्रोध से हमें बचाया है। नरकापासून, नरक की आग से हमें बचाया है। हालेलुया। हे कर्माकडून नाही, हम अच्छे हैं इसलिए नहीं, आम्ही चांगले आहोत म्हणून। आम्ही काय केलेलं चांगलं? हॉस्पिटल बांधलेली, अनाथाश्रम उघडलेले, आम्ही गरिबांना खाणं द्यायचो, जेवण द्यायचो, आम्ही रोग्यांचे घाय पुसायचो, म्हणून आम्हाला प्रभूने बोलावलं। कॅथलिक लोकांना सांगताना आम्ही सांगतो वचन, तेव्हा ते सांगतात आम्ही काय वाईट केले। हम जब सुवार्ता कहते हैं लोगों को, वो क्या कहते हैं? हमने क्या बुरा किया है? हाच प्रश्न आहे। नाही, आपल्या कर्मामुळे नाही। जर मी माझ्या कर्मामुळे स्वर्गात जाऊ शकलो असतो तर प्रभूला खाली येण्याची गरज नव्हती होती। जब मैं मेरे अच्छे कामों से, पुण्य कर्मों से स्वर्ग को प्राप्त कर सकता था, तो प्रभु को आने की जरूरत क्या थी? जर नाही पण नियमशास्त्रामुळे आलं असतं तर ख्रिस्त विनाकारण मेला। गलती करस, दुसरा अध्याय 21 वचन काय म्हणतं? जर नाही पण नियमशास्त्रामुळे आलं असतं तर ख्रिस्त विनाकारण, मी 10 आज्ञा पाळल्या असत्या तर ख्रिस्ताला यायची गरजच नव्हती। कशाला मेला? हालेलुया। हे कर्माकडून नाही, यासाठी की कोणी नावाजून घेऊ नये, यासाठी की कोणी सांगू नये की मी सर्व नियमशास्त्र पाळलं आहे म्हणून मला स्वर्गात घे। नो। हालेलुया। प्रत्येक वेळेला सांगायचं, प्रभू तुझ्या कृपेमुळे मी तारलो आहे। स्वर्गात गेल्यावर, स्वर्ग में हम जाएंगे तो देवदूत हमें पूछेंगे, मैं तुम्हें स्वर्ग के अंदर क्यों लूँ? एक प्रश्न पूछेंगे कि मैं तुम्हें अंदर क्यों लूँ? तो हम क्या बोलेंगे? हमने ये किया, हमने वो किया, हमने ये किया, हमने वो किया। की प्रभू तू माझ्यावर कृपा केलीस, तू माझ्यासाठी मेलास, त्यामुळे तू मला घेतलंस। तुझ्यावरील विश्वासाच्या द्वारे मी आलो आहे। मी तू जे माझ्यासाठी केलंस त्यावर विश्वास ठेवला, तुझ्या कृपेवर विश्वास ठेवला, म्हणून तू मला घे। नथिंग इन माय हँड आय ब्रिंग, बट सिम्पली टू युअर क्रॉस आय क्लिंग। मी माझ्या हातात काहीच आणलं नाही आहे, मी फक्त तुझा वधस्तंभ घेऊन आलो आहे। हालेलुया। त्यामुळे कोणी नावाजून घेऊ, कोई बढाई न मारे। आम्ही तर चांगली कामे करण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये अस्तित्वात आणलेले आहोत। आम्ही कशासाठी अस्तित्वात आणलेले आहोत? चांगली कामे करण्यासाठी। मग चांगली कामे कशी होतील? जर तो माझ्यात राहिला तर। त्याच्या विना जी कामे केलेली आहेत ती निर्जीव कृत्य आहेत, निर्जीव। येशू शिवाय जी कामे तुम्ही कराल
ती तुमच्या शक्तीने कराल, ती सर्व निर्जीव कृत्य आहेत, ती धसकट लाकूड आणि गवत आहेत, ती जाळली जातील. पण ख्रिस्तामध्ये करून राहून जी कराल, ती सोनं, रोपं आणि मोती असतील, ती जळणार नाही. हालेलुया. ख्रिस्तामध्ये आम्ही अस्तित्वात आणलेले त्याच्या हाताचे कारिगिरीचे काम आहोत. आम्ही त्याचं ऐकतो आणि करतो, ती कारिगिरी. त्याची कृपा आम्हाला प्राप्त होते, त्याच्या कृपेने आम्ही सर्व काही करतो, ती कारिगिरीचं काम. आणि ती फळं आम्ही देण्यास अस्तित्वात आणलेलो आहोत. हालेलुया. येशूमध्ये अस्तित्वात आणलेले असून त्याच्या कारिगिरीचे काम आहोत. ती चांगली कामे देवाने पूर्वी अशासाठी योजून ठेवली की आम्ही त्यामध्ये चालावे. देवानं सर्व लिहून ठेवलं आहे आपलं, आपण काय काय करावं ते. रोज रोज काय काय करावं लिहून ठेवलेलं आहे. हम हर दिन क्या करेंगे वो लिख के रखा है. लेकिन वो कैसे पता चलेगा कि हम क्या करें? हमें सुनना पड़ेगा. प्रभु मी इथे आहे, तुझा दास ऐकत आहे, तू बोल. अपने हृदय का एटीट्यूड क्या होना चाहिए? प्रभु तू बोल, तेरा दास सुन रहा है. हालेलुया. एक सुंदर वचन आहे, 2 करंथीकर 9 अध्याय 8 वचन. 2 करंथीकर 9 अध्याय 8 वचन. पन्ना नंबर 253, करंथियों की दूसरी पत्री उसका 9वां अध्याय वचन 8. परमेश्वर सब प्रकार का अनुग्रह तुम्हें बहुतायत से दे सकता है, जिससे हर बात में हर समय सब कुछ जो तुम्हें आवश्यक हो तुम्हारे पास रहे, और एक भले काम के लिए तुम्हारे पास बहुत कुछ हो. हालेलुया. श्रीमंत माणूस, स्वर्गीय संपत्ति क्या है? ये है देव सर्व प्रकारची कृपा. सर्व प्रकारची म्हणजे कृपेचे प्रकार आहेत. तारण देणारी कृपा, आम्हाला वाचवणारी कृपा, आम्हाला आरोग्य देणारी कृपा, आमच्या गरजा पुरवणारी कृपा, आम्हाला भरपुरी देणारी कृपा, आम्हाला नम्र करणारी कृपा, सर्व प्रकारची कृपा देव आपल्याला देईल. तुमच्यावर विपुल होईल असे करण्यास समर्थ आहे की नाही? त्याच्याकडे काय कमी आहे का? देवाकडे कृपा कमी आहे का? कुणाला मिळेल? जे हृदयाचे लीन ते आशीर्वादित आहे. कशासाठी कृपा? याकरता की तुम्हास सर्व गोष्टीत, इन ऑल थिंग्स, सर्व पुरवठा. हिंदी में पढ़िए. सब चीज़ों में क्या है? जिससे हर बात, हर बार और हर समय सब कुछ जो तुम्हें आवश्यक हो तुम्हारे पास रहे, और एक भले काम के लिए तुम्हारे पास बहुत कुछ हो. ओ, सुंदर वचन आहे ना? आहे की नाही? मग चांगल्या कामात पण कमी आहोत की जास्त आहोत? देव देतोय, पण आपणच घेत नाहीत. आणि आपण सांगतो माझ्याने होणार नाही, तो मी नव्हेच. त्याला सांग, मला नको. तुम चलो, हम कपडे संभालते हैं. असं आहे नाही. प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे. हम सबको कुछ न कुछ प्रभु ने दिया है. कौन मुख है, कौन आँख है, कौन कान है, कौन नाक है, कौन हाथ है, कौन पैर है, पाँव है, कुछ भी है ना. और वो चीज़ काम करने के लिए वो प्रभु ताकत भी देता है कि नहीं? ह्या शरीराला ताकद कुठून मिळते? कुठून मिळते? मेंदूकडून ना, बरोबर की नाही? मग शरीराचं मस्तक येशू आहे,
हमारा मस्तक कौन है? कलीसिया का मस्तक कौन है? यीशु मसीह। तो उससे हमें ताकत नहीं मिलती, उससे हमें कृपा नहीं मिलती। मेरा हाथ कितना वजन उठा सकता है बताओ? मैं बॉडी बिल्डर नहीं हूं, मैं ज़्यादा से ज़्यादा 20 किलो उठाऊंगा। तो 20 किलो उठाने के लिए मुझ में ताकत है ना। मुझे 50 किलो तो नहीं उठाने बोल रहा है ना क्या? प्रभु मुझे कितना उठाने बोल रहा है? 20 किलो। मैं बोलूँगा नहीं, मुझे 20 नहीं, मुझे 2 किलो ही दे दे, बस उतना काफ़ी है। नहीं, ताकत तो है, लेकिन हम लेने के लिए कम पड़ते हैं। प्रत्येक वेळेला बोला, मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास समर्थ आहे। मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व गोष्टींना सामोरे जाण्यास समर्थ आहे। मला सबळ करणारा येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये मी सर्व परिस्थितीमध्ये उभा राहण्यास मला समर्थ आहे। मी समर्थ आहे। माझं घर खडकावरती बांधलेलं आहे। ती आहे देवाची कृपा। आणि देवाची कृपा काय होते? आपल्याला सर्व गोष्टीत भरपुरी आणि भरपुरी देते। सर्व चांगली कर्म करण्यासाठी, चांगलं फळ देण्यासाठी आपल्याला रस पुरवते। हालेलुया। फिलिप्पियन्स पत्र 2 अध्याय 13 वचन। फिलिपियंस चैप्टर 2 पन्ना नंबर 273, फिलिपियों की किताब उसका 2 अध्याय वचन 13। क्योंकि परमेश्वर ही जिसने अपनी सुइच्छा निमित्त तुम्हारे मन में इच्छा और काम दोनों बातों के करने का प्रभाव डाला है। हालेलुया। तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयाप्रमाणे, तुम्हामध्ये म्हणजे कुठे? हां, तुम्हामध्ये म्हणजे कुठे? तुमच्या मध्ये जो राहतो, कोण राहतो? बोला, संशय आहे? डाऊट आहे? आहे की नाही? तुम्हामध्ये जो राहतो तो आपल्या मनोदयाप्रमाणे, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे, त्याची इच्छा तो कुठे कळवतो? आपल्या हृदयामध्ये। तो हृदयात राहतो ना, मग तो हृदयाशी बोलतो की नाही? मग त्याची इच्छा आपल्याला कळवतो की नाही? तुमच्यामध्ये तो त्याच्या मनोदयाप्रमाणे, त्याच्या चांगल्या इच्छेप्रमाणे करणे, इच्छिणे आणि करणे साधतो। God who works in you both to will and to do for his good pleasure। देव तुमच्यामध्ये इच्छिणे आणि ते इच्छून ते करण्यासाठी लागणारी ताकद पण आपल्याला तो देतो, की आपण चांगली कामं करावी जेणेकरून तो संतुष्ट होईल। तुम्ही पुष्कळ फळ देण्याने माझ्या बापाचे गौरव होते। त्यासाठी प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन, माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे, माझ्याशिवाय तुम्ही फळ देऊ शकणार नाही, माझ्याशिवाय तुम्हाला कोणतंच चांगलं काम करता येणार नाही। मग ही कृपा कशी मिळवावी? कृपेशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही। पौल पण म्हणतो, जो मी आहे तो देवाच्या कृपेमुळे आहे। आय एम हू आय एम इज बाय द ग्रेस ऑफ गॉड। तो म्हणतो, मी एवढी मंडळ्या स्थापन केल्या, मी एवढे मार खाल्ले, मी एवढं केलं, परंतु तो म्हणतो, देवाने मला जी कृपा दिली त्यामुळे मी करू शकलो। देवाने मला कृपा दिली नसती तर मी करू शकलो नसतो। हालेलुया। पौल एवढा नम्र होतो की तो देवाला गौरव देतो की देवानं माझ्या हातून करवून घेतलं। मग ही कृपा कशी मिळाली पौलाला? ह्युमिलिटी, नम्रता, देवाच्या हाताखाली
नम्र होणं. प्रभू धन्यवाद. ज्या परिस्थितीतून मी जातो तुझे आभार मानतो. एकतर परिस्थिती बदल किंवा परिस्थितीत उभं राहण्यासाठी मला ताकद दे. काय करायची प्रार्थना? प्रभू परिस्थिती बदल किंवा ती परिस्थिती बदलेपर्यंत मला उभं राहण्यासाठी ताकद दे. देव दोन गोष्टी करतो की नाही? परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रार्थना करतो तेव्हा देव परिस्थिती बदलतो की नाही? पण कधी कधी वेळ लावतो की नाही? मग काय करायचं? वेळ लागल्यावर काय करायचं? हातपाय गाळून बसायचं, रडत बसायचं, कुरकुर करत बसायचं, देवावरती रागवायचं? नाही. प्रभूकडे मागायचं, प्रभू मला इतकी सहनशीलता दे, मला इतकी कृपा दे की तुझं उत्तर येईपर्यंत मी वाट पाहीन. मी घाई करणार नाही. हालेलुया. काय बरं, संकटच नको की दे सगळं काही, पण मला कृपा पण एवढी दे की मी संकटात उभा राहीन. अरे मग आपलं ख्रिस्तीत्व उपयोगाचं काय? खाऊ पिऊ मजा करू, आराम, संकट नाही, दुःख नाही, सगळं आकाश मोकळा आहे, मस्त सुंदर दिवस आहे. क्या बात आहे. नाही हो, असं नाही आहे. आपल्याला जगामध्ये दुःख आहेत, परंतु प्रभूशी एक झाल्यावरती जी कृपा आपल्याला मिळते ती जगातल्या लोकांना दिलेली नाही. ये अनुग्रह प्रभु का दुनिया के लोगों को नहीं दिया गया, वो उसके लोगों को दिया गया है. हालेलुया. पहिला पेत्र 5वा अध्याय 7 से 9. ही कृपा कशी मिळते? पाँच से 7 तक हम पढ़ेंगे. 1 पीटर चैप्टर 5 वर्स 5 to 7. पन्ना नंबर 327, पत्रस की पहली पत्री, उसका 5वां अध्याय, वचन 5 से 7 तक. इसी प्रकार हे नवयुवकों, तुम भी प्राचीनों के अधीन रहो, वरन तुम सब एक दूसरे की सेवा के लिए दीनता से कमर बांध रहो, क्योंकि परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है परंतु दीनों पर अनुग्रह करता है. इसलिए परमेश्वर के बलवंत हाथ के नीचे दीनता से रहो, जिससे वह तुम्हें उचित समय पर बढ़ाए. अपनी सारी चिंता उस पर डाल दो, क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है. हालेलुया. प्रभू आपली काळजी घेतो की नाही हो? मग आपल्यावरती ज्या परिस्थिती येतात त्या प्रभूला माहीत नाही का? प्रभू हमारी चिंता करता है कि नहीं? प्रभू को हमारी चिंता है कि नहीं? जो परिस्थितियों में से जाते हैं वो प्रभु को मालूम है कि उसको सरप्राइज है. प्रभु को सरप्राइज होता है कि कल इसको ये हो जाएगा. अरे ऐसा कैसे हो गया अचानक? ऐसा प्रभु बोलता है, या ऐसा कैसा हो गया? नहीं, उसको मालूम है ऐसा होगा. त्याप्रमाणे तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन असा. काय करायचं आहे? आपल्या वडिलांच्या, आपल्या आईवडिलांच्या, आपल्या पालकांच्या अधीन असा. कोणाचे आईवडील परफेक्ट आहेत? हात वर करा. परफेक्ट सांगा. हाँ, किसके माँ बाप परफेक्ट है? कभी चूक नहीं करते हैं, कभी पाप नहीं करते हैं, कभी गलत नहीं करते हैं, सीधा, एकदम सीधा. हाथ ऊपर करो. कोणीच नाही ना? मग कशाला लिहिलं इकडे, तुम्ही तरुणांना तुमच्या वडिलांच्या अधीन असा? यीशु मसीह के माँ बाप गलती करते नहीं थे? मर्याणियों से चुका करत नसतील, भांडत नसतील? कॅथलिक आहात का तुम्ही?
आप कैथलिक हैं? नहीं, लेकिन प्रभु यीशु मसीह उनके अधीन था कि नहीं? लिखा है था, लूक के किताब में लिखा है वो अपने माँ बाप के अधीन था. याचा अर्थ काय की मी प्रभूच्या वचनानं चाललो, भलेही माझे आई वडील चूक करत असतील तरी मला त्यांचा आदर केला पाहिजे, रिस्पेक्ट. अरे तुरे नाही करायचं, रिस्पेक्ट देम. हालेलुया. आपल्या आईवडिलांना मान दे. ही वचनयुक्त आज्ञा आहे की तू दीर्घायुषी व्हावं. मी माझ्या वेळेच्या आधी कशाला मरावं? हालेलुया. एक आज्ञा पाळल्यामुळे मी दीर्घायुषी होतो. हालेलुया. बरं की वाईट? मग करा ना. तरुणांना, तुम्ही वडिलांच्या अधीन असा, अकाळी मरणार नाहीत. तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा. आपल्या आईवडिलांच्याच नाही तर एकमेकांच्या अधीन असा. बापरे, शक्य आहे? आपल्याला शक्य आहे, आपल्यात आहे. ते चांगली गोष्ट आहे. प्रभू आपल्यामध्ये काम करत आहे की आपण एकमेकांच्या सल्ल्यानं चालतो, एकमेकांच्या अधीन असा. मी सांगतो तसंच झालं पाहिजे असं नाही. एक सजेशन्स. मला असं वाटतं, तुला काय वाटतं? देन कम विथ द कन्क्लुजन की आपण असं करू. हालेलुया. एकमेकांच्या अधीन असा आणि नम्रता पांघरलेले असा. आपल्या वस्त्राचं नाव काय आहे? येशू ख्रिस्तानं कोणतं वस्त्र पांघरलेलं? मग आपण ख्रिस्ताला पांघरतो म्हणजे कोणाला पांघरतो? येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं गुज काय आहे? व्हॉट वॉज द सिक्रेट ऑफ जीसस लाईफ? 3 सिक्रेट आहेत येशू ख्रिस्ताच्या जीवनाची, ज्यामुळे तो विजयी झाला. कोणती? 1 नंबर लक्षात ठेवा मरेपर्यंत. फर्स्ट, पहिलं कोणतं? नम्रता. बोला, नम्रता. दुसरं नम्रता. आणि तिसरं नम्रता. येशू ख्रिस्ताच्या जीवनाची 3 गुज लक्षात ठेवा. सुधराल, सुखी व्हाल. हालेलुया. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो परंतु नम्र लोकांस कृपेचे दान देतो. जो जितका खाली त्याच्याकडे सगळं काही येतं. पाणी कुणाकडे वाहतं? डोंगरावर असेल त्याच्यावर की खोऱ्यामध्ये असेल त्याच्यावर? हां, खोऱ्यात. खाली राहायचं. यास्तव नेमलेल्या वेळी तुमची वेळ येईल. हमारा टाइम आएगा. बोलो, हमारा टाइम आएगा. हाँ, अच्छा दिन आएंगे. हमारा टाइम आएगा. नेमलेल्या वेळी देवाने तुम्हास उंच करावे. कुणावरती? माणसांवरती. खुर्ची पाहिजे? पंतप्रधान व्हायचंय? कोण व्हायचंय? पास्टर व्हायचंय? इव्हँजलिस्ट, प्रॉफेट? कोण व्हायचंय? कुणावरती उंच करावं? गॉड मे एक्झॉल्ट यू. कुणाकडे उंच करावं? कशावरती उंच करावं? पापावरती आणि सैतानावरती. लोकांवरती उंच राहून काय फरक मिळणार नाही हो. जन पळ बरं म्हणतील हाय मी जाता राहील कार्य काय. मग आदमी गया 2-3 दिन रोएंगे, बाद में चलते रहेगा. कोणी जेवायचं थांबत नाही हो. नवरा मरतो, बायको जेवायची थांबते, इन्शुरन्स क्लेम करते. अहो, त्याच्याशिवाय कोणी नाही हो. त्याला घ्या. यास्तव नेमलेल्या वेळी देवाने तुम्हास उंच करावे म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. एक हात खाली, त्याचा एक हात वर. आम्ही सुरक्षित आहोत. जास्त उडी मारायला लागला की दाबतो तो. कुठे चालला? थांब, तुझी वेळ आली नाहीये. हां,
आणि तो कृपाही देतो, पडू देत नाही. वरचा हात माझ्यावर येणाऱ्या परिस्थिती मला लीन करण्यासाठी, ऊपर का हाथ मुझे परिस्थितियों का, उसके मेरे ऊपर आने वाली परिस्थितियों का हाथ जो मुझे नम्र बनाता है. और जब मैं नम्र होता हूँ उसकी कृपा मुझे ऊपर लाती है, उसका अनुग्रह, उसके आशीर्वाद मुझे ऊपर तक ले जाते हैं. मैं गिरता नहीं हूँ, मैं सेफ हूँ, मैं सेफ हूँ. सबसे अच्छी सुरक्षित जगह कौन सी है दुनिया में? उसके हात. मी त्याचा हात धरला तर मी सोडू शकेन, नाही का? लहान मुलगा, लहान बच्चा जब अपने माता पिता का हाथ पकड़ता है तो छोड़ देता है कि नहीं? कुंभ मेला में वैसे होता है कि नहीं? बच्चे बिछड़ जाते हैं. मग 14 वर्षांनी भेटतो, अरे कुंभमेळ्यात गेलेला, तिकडे हरवलेला. तो जब मैं मेरे बच्चे का हाथ पकड़ता हूँ, मैं छोड़ूंगा? छोड़ूंगा नहीं. ताकत किसकी ज़्यादा है? मेरी. तो जब प्रभु मेरा हाथ पकड़ता है वो मुझे छोड़ेगा नहीं. ताकत किसकी ज़्यादा है? प्रभु की. तो उसके हाथ में रहना अच्छा है ना, रहो ना. कूदने का नहीं ना, ज़्यादा उटांग पटांग नहीं करने का. क्या? ओरांग उटांग नाही व्हायचं, उटांग पटांग करायला. हालेलुया. हां, त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. चिंता आली की काय करायचं? प्रभू तू बघ, मला काय करायचं नाही, तू तुझं बघून घे. नाही का? बायको कशी नवऱ्यावर चिंता टाकते, काय तू कर ना, मला काय सांगतो कर, हे कर दो, मुझे नहीं बताना. तसं प्रभू मी चिंता माझी तुझ्यावर टाकतो, कारण तू माझी काळजी घेतोस. माझी यू केअर्स फॉर मी. तू माझी काळजी घेतोस. हालेलुया. मग ही कृपा कशी मिळते? नम्र होणं म्हणजे काय? नम्र होणं म्हणजे काय? नम्रता से चलना मतलब क्या? सुनने वाला हृदय रखना. नम्रता मतलब जो प्रभु की बात सुने और माने वैसा हृदय. असं चालतो पण तो देवाचा ऐकत नाही, तो नम्र का? नहीं. जो हर दम जिसका हृदय प्रभु की बात सुनता है और वो मानता है, वो नम्र है, उसको कृपा मिलती है. आणि देवाची कृपा त्याच्या शब्दामध्ये आहे. ताकद कशी मिळते आपल्याला? देवाच्या वचनानं ना. मनुष्य कशाने जगतो? भाकरीने नव्हे तर देवाच्या, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक. जगण्यासाठी काय पाहिजे? शक्ती, कृपा. मग कृपा कशी मिळते? प्रभू तू बोल, तुझा दास. ती नम्रता, नम्रता पांघरलेल्याचा. प्रभू तू काय म्हणतोस? हालेलुया. बघा, प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 32वं वचन. Acts chapter 20 verse 32. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय वचन 32. वरना नंबर 195 प्रेरितों के काम उसका 20वां अध्याय वचन 32. Acts chapter 20 verse 32. और अब मैं तुम्हें परमेश्वर को और उसके अनुग्रह के वचन को सौंप देता हूँ, जो तुम्हारी उन्नति कर सकता है और सब पवित्र किए गए लोगों की साझी करके मिरास दे सकता है. हालेलुया. काय लिहिलंय? तर आता मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या शब्दाकडे निर्वून नेतो. काय म्हणतोय?
पौल, मी तुम्हास देवाकडे आणि त्याच्या कृपेच्या शब्दाकडे. शब्द कसे आहेत? शब्द कसे आहेत देवाचे? कृपा देणारे. कृपा कशी मिळते? देवाचे शब्द ऐकून. आपल्याला हमें कान है, लेकिन हम एक कान से वो शब्द नहीं सुन सकते. हम ये कान से सुनते हैं, लेकिन अंदर के कान से नहीं सुनते. वो भौतिक शब्द होते हैं. डोळे बंद केले तरी आपण पाहतो की नाही? काय? हम आंख बंद करते हैं तब भी हम देखते हैं कि नहीं? बोलो, कहाँ कहाँ जाके आते हैं? मुंबई जाते हैं, ताजमहल, ऊटी, हाँ, चांद पे, सूरज पे, आकाशगंगा घूम के आते हैं. क्या क्या देख के आते हैं, नहीं? हाँ, डोळे बंद करा आणि दिसेल काय काय दिसतं ते. हे कान बंद करेंगे तो सुनेंगे कि नहीं? क्या सुनते हैं? किसकी आवाज सुनते हैं? हे कान बंद केल्यावर कोणाची आपण ऐकतो? एक तर स्वतःचा किंवा देवाचा. काय? हालेलुया. बरोबर की नाही? याचा अर्थ काय? आपल्याला हे कान नसते, हे डोळे नसते, तरी आपण पाहू किंवा बघू शकलो असतो किंवा ऐकू शकलो असतो. मग तेच बघायला सांगतोय प्रभू की माझे शब्द ऐका. हे कान बंद करा आणि ऐका त्याचे शब्द. ते तुम्हाला कृपा देतील आणि तीच कृपाच तुमची ताकद आहे, जी तुम्हाला सर्व परिस्थितीमध्ये उभं ठेवेल. आजार येवो, दुःख येवो, संकट येवो, काही येवो, प्रभू तुझी कृपा मला पुरेशी आहे. त्याच्या नावासाठी मरण जरी आलं तरी त्याची कृपा पुरेशी असेल. जेव्हा मरण पुढे येईल ना त्याच्यासाठी, तेव्हा तो म्हणेल, मुला मी तुझ्या बरोबर आहे. जसा स्टेफनाला घ्यायला तो उभा होता ना, प्रभू बसलेला है कि नहीं? हो, प्रभु तो आकाश में है, उसके सिंहासन में बैठा है कि नहीं? लेकिन स्टेफन को जब मारा, उसको ढूंढमार हो गई, पत्थरों से उसको मार दिया, तो प्रभु खड़ा था ना या बैठा था? क्यों खड़ा हुआ? आजा मेरे साथ. मग तो शब्द ऐकायचा त्यावेळेला. तो म्हणेल, मी तुझ्या बरोबर आहे, भिवू नको, हे तू सोडून माझ्याकडे येत आहेस, मी तुला घेत आहे. ती आहे कृपा. हालेलुया. तर मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या शब्दाकडे निर्वून नेतो. निर्वून देतो म्हणजे काय हो? कठीण आहे ते. निर्वून नेतो म्हणजे काय माहिती आहे कोणाला? हिंदीमध्ये बरोबर आहे, सोप देता हूं. सोपून देतो म्हणजे पौल त्या मंडळीला कुठे देतो? देवाच्या हातात आणि त्याच्या कृपेच्या शब्दांमध्ये सोपवून देतो की देव तुम्हाला चालवो, देव तुमच्याशी बोलो, देव त्यांच्या शब्दाद्वारे, त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला कृपा देवो. सुखी ना? काय प्रत्येक जण समजा देवाच्या शब्दाने कृपेने चालले तर किती मस्त होईल. कमी पडेल? हालेलुया. तो तुमची वृद्धी करायला, तो तुम्हाला वाढवायला. माझी हद्द वाढव ना. याबेजने काय म्हटलं? हां, मला 5 एकर दे, मला 6 एकर दे, हां, मला 5 तोळे दे, 5 तोळे 10 तोळे दे, 1 किलो दे. हां, नको. माझी हद्द वाढव म्हणजे मला वाढव, मला कृपेत वाढव, तुझ्या वचनाच्या शक्तीमध्ये मला वाढव. हालेलुया. तुझ्या फळांमध्ये मला वाढव. तो तुमची वृद्धी करायला आणि पवित्र केलेल्यांमध्ये तुम्हास वतन द्यायला समर्थ आहे.
आपल्याला वतन आहे. किती पाहिजे, किती एकर पाहिजे हो तिथे? कोणता बंगला पाहिजे, किती माळ्याचा? हो, तोच आपले वतन आहे. हो, त्याच्याशिवाय आणखी वतन काय? ख्रिस्त माझं वतन, तोच माझं धन, तोच माझी ताकद, तोच माझं बळ, सगळं काही तो. आणि तो त्याच्या शब्दानं मला कृपा देऊन सगळं काही पुरवतो. आजारी असताना देव काय बोलतो? कसली देतो? कशी कृपा देतो? तुमच्या प्रत्येक संकटामध्ये देव बोलतो, प्रत्येक मोहामध्ये देव बोलतो. ऐकलं पाहिजे. आजारी असताना प्रभू काय बोलतो? बोला. मी खाल्लेल्या फटक्यांनी तुला मी आरोग्य दिलेलं आहे. गरज असताना माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या सर्व गौरवी संपत्तीच्या बळाप्रमाणे पुरवली जाईल. प्रत्येक परिस्थितीला वचन आहे आणि ते वचन आपण ऐकलं, हृदयात असेल तर आपण ऐकू. त्यासाठी बायबल वाचणं महत्त्वाचं आहे. हालेलुया. जेव्हा गरज लागेल तेव्हा मी बायबल वाचील, मला काहीच मिळणार नाही. ही देवाची वचनं माझ्या हृदयात साठवलेली पाहिजेत. तेव्हा योग्य वेळी ते लिहिलेलं वचन जिवंत वचन बनतं. लिहिलेलं वचन आणि जिवंत वचन याच्यामध्ये फरक आहे. हे पुस्तकी ज्ञान असू शकेल, थिअरी, पण जेव्हा हे वचन जिवंत होतं, माझ्या परिस्थितीमध्ये माझ्याशी बोलतं, मेरी परिस्थितियों में ये वचन जीवित होके मुझसे बात करता है, वो मुझे कृपा देता है, वो मुझे बल देता है, वो मुझे अनुग्रह देता है, और वो मुझे काफ़ी है. हालेलुया. हम जो बातें करते हैं दूसरों से, वो भी कृपा की होनी चाहिए. मैं जब अब बात कर रहा हूँ, आपको कृपा मिल रही है, क्या मिल रहा है? अच्छा लग रहा है ना कि कल मेरे साथ परिस्थितियाँ आएंगी तो मैं सोचूंगा कि मुझे कल क्या मिला था. इफिस्करास पत्र. देवाची कृपा त्याच्या वचनांनी, वचनाचं ऐकून मिळतं. वचन 29, इफिसियन्स चैप्टर 4 वर्स 29. पन्ना नंबर 268, इफिसियों की किताब उसका 4 अध्याय वचन 29. कोई गंदी बात तुम्हारे मुंह से न निकले, पर आवश्यकता के अनुसार वही निकले जो उन्नति के लिए उत्तम हो, ताकि उससे सुनने वाले पर अनुग्रह हो. हां, हालेलुया. आपल्याला दुसऱ्यांना अनुग्रह द्यायचा असेल तर काय करावं लागेल? मी तुम्हाला कृपा कशी देणार? माझ्यात असेल ती मी तुम्हाला देईन ना. मी भरलेलं असेल तर मी तुम्हाला देईन. कशी देईन? असं असं करून. कसं? बोलण्यानं. हालेलुया. देव आपल्याला कृपा कशी देतो? बोलण्यानं. आपण दुसऱ्याला कृपा कशी देतो? बोलण्यानं. बघा, कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये. वाईट शब्द म्हणजे काय? दुसऱ्यांना नीच करणं, शिवीगाळ करणं, शाप देणं, त्याचं वाईट असं बोलणं. त्याला कृपा मिळते का? काय मिळतं? तो वृद्धी होते की खाली जातो? खाली जातो. वृद्धी, बोध, निषेध ही सगळी कृपेची हे आहेत, अवजारं आहेत. तुमचं भलं व्हावं, तुम्ही सबळ व्हावं म्हणून तुम्ही काय करा? एकमेकांशी बोलत जा. त्यामुळे इतरांना कृपा प्राप्त होईल. कोणी दुखावलेला असेल, कोणी दुःखित असेल, कोणी संकटात असेल, तो आपल्याला भेटल्यावर काय बोलायचं? देवाची वचनं की मीही असं होतो, देवाने मला वचन दिलं, ते वचन असं होतं आणि त्या वचनाने मला बळ मिळालं. तू हे वचन घे आणि बोल.
तू देवाचे गौरव पाहशील. हालेलुया. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये, तर गरज लागेल तसे वृद्धी करण्यास जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे. हालेलुया. प्रत्येकाला कसली ना कसली गरज असते. जेव्हा ते आपण त्यांना भेटतो तेव्हा काय करायचं? कृपेची वचनं त्यांना सांगायची, ताकद द्यायची, त्यांना वर उचलायचं. त्यामुळे काय होतं? बळकटी मिळते. हालेलुया. जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी. करूया आपण निश्चय की प्रभू मला नम्र कर. हे वचन चांगल्या मातीत पडलेलं असावं, मऊ भुसभुशीत माती, जिथे बीज घेते, पाऊस पडतो, आत्म्याची शक्ती मिळते, तेव्हा ते बीज रुजतं, पुढे 100 पट 60 पट 30 पट पीक देतं. हालेलुया. धन्यवाद देव प्रभूला. इथे संपूया.